साईडला ही खाडी आहे आणि या साईडला हा बीच. आपल्या या राईडचा चौथा स्टेज. गणपती बाप्पा मोरया. तर आज आहे आपला ट्रिपचा दिवस दुसरा. ट्रिप टू मुन्नार अँड कन्याकुमारी. अँड काल आपण उडुपीला जायचा प्लॅन केलेला, पण हे लोक रात्रभर ड्राईव्ह करून आलेले, मोर दॅन 800 किलोमीटर्स चालवलेली. सो डिसाईड केलं की इथेच हॉल्ट घेऊया. आणि हे इथे एक बोर्डिंग अँड लॉजिंग होतं, सागर संभावन म्हणून नाव आहे ह्याचं. तर इथेच आम्ही स्टे घेतलेला, उडुपीपासून 60 किलोमीटर्स आधी. तर आता पुढच्या जर्नीला स्टार्ट करूया. इथून मुन्नार जे आहे ते ॲज पर गुगल मॅप 617 किलोमीटरवर आहे. आणि त्यासाठी गुगल दाखवत आहे आपल्याला लागणार आहे अराऊंड 15 तास, 14 तास 50 मिनटं टू बी प्रिसाईज. सो बघूया आजची जर्नी कशी होते, आपण पोचतो का मुन्नारला ते. सो दिवसा उजेडी ॲज पॉसिबल, म्हणजे जेवढं जास्तीत जास्त आपल्याला अंतर जे आहे ते कापता येईल तेवढं कापायचं आहे दिवसा उजेड्यामध्ये. रात्रीला कमीत कमी डिस्टन्स ठेवायचं, कारण की रात्रीचं डिस्टन्स कापणं थोडंसं पॉसिबल नसतं. स्पीडवरती पण कंट्रोल येतो. आता सकाळचे 7:30 वाजलेत. तर निघण्यापूर्वी सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या या मराठमोळे यूट्यूब चॅनलवरती. आणि आवाज थोडा इग्नोर करा, आवाज बसला आहे. सो आपल्या जाताना हा कुठला तरी बीच लागले, अतिशय सुंदर असा बीच आहे. हा ॲक्च्युली एक कोस्टल रूट आहे, आपण जो चाललो आहे तो कोस्टल हायवे. या साईडला ही खाडी आहे आणि या साईडला हा बीच. त्याच्यामधून चाललेला हा रस्ता. असे अनेक सुंदर सुंदर नजारे आपल्याला या रूटवर आता पाहायला भेटणार आहेत. सूर्याची किरणं बघा किती मस्त पडत आहेत पाण्यावरती. तर मित्रांनो, आता आपण आहोत 29,999 किलोमीटर्सच्या माइलस्टोनवरती. अँड थोड्याच वेळात आपल्या विस्ट्रॉमचे ब्लॅकीचे 30,000 किलोमीटर्स कंप्लीट होणार आहेत. सो त्या मोमेंटला एक फोटो तर बनतोच, त्यासाठी मी गाडी पण स्लो केली आहे. अँड 30,000चा आपला फोटो पण झाला त्याचे, तुम्ही बघू शकता. 29,999. अँड अशा प्रकारे 30,000 कंप्लीट झाले आहेत. बट आता आपण ब्रिजवर आहे, ब्रिज उतरून थांबूया. इथे हे डेपो आहे कुठला तरी. उडुपी इथून एक 10 किलोमीटरवरती असेल पुढे अजून. एवढी खराब का झाली काय माहिती बाई. तर मित्रांनो, आता आपण जस्ट उडुपीचा जो टर्न होता तो क्रॉस केला. त्या तिथे येल्लो बोर्ड दिसत असेल तर तिथपर्यंत उडुपीचा टर्न आहे. अँड इथे आपण थांबले आता नाश्ता करण्यासाठी. चहा नाश्ता करूया. आता 8:30 वाजले आहेत. ऑलमोस्ट 60 किलोमीटर्स प्लस कवर झाले आहेत. सो नाश्ता करून पुढच्या जर्नीला स्टार्ट करूया. काय नाही बोल ना. अक्षय नाही, ब्लॉग करत होतो. अपडेट. One eternity later. सो नाश्ता केला. नाश्ता करण्यामध्ये इतका वेळ गेला ना, ऑलमोस्ट 1 तासाच्या वर झाला. इथं नाश्ता करायला थांबलो तिकडे. अँड आता अक्षयच्या बाईकवरती अक्षय येतो आहे. पहिले विनय दादा चालू होता सकाळपासून. आता ड्रायडर्स चेंज झालेत.
अँड कारची विंडशील्ड खराब झाली तर आता विंडशील्ड क्लीन करत आहे. म्हणजे अजून 10 मिनटं तरी घालवणार आहे लोक. अँड स्टील 14 तासाचं डिस्टन्स दाखवत आहे, 559 किलोमीटर्स. तर मित्रांनो, आत्ता आपण पोहोचलो आहे मँगलोरमध्ये. इथनं अजून 494 किलोमीटर्स आपल्याला जायचं आहे. सो त्यासाठी आपल्याला दाखवत आहे 12 तास 55 मिनटं. एक शॉर्ट ब्रेक घेतलेला पाणी पिण्यासाठी. अँड ही कुठली नदी वगैरे काय आहे माहीत नाही, पण खूप मोठं पात्र आहे, खूप मोठं त्याचं ब्रिज पण आहे. सो व्हॉट डू यू थिंक, आपण पोचू शकू की नाही? काय वाटतं अक्षय तुला? नाही, पोचणार तर आहेच रे, पण तिकडे जाऊन रूम पण घ्यायचा आहे. सो अजून आपल्याला लंचचा ब्रेक होईल, परत एकदा नाश्त्याचा ब्रेक होईल मोठा. आपले ब्रेक पण मोठे मोठे होतात. सो एक्सपेक्टेड ETA हे 11:52 दाखवत आहे आत्ता, म्हणजे रात्री 12 वाजता. तेच मला वाटतं आपण नाही पोचणार, आपण मध्येच कुठेतरी हॉल्ट घेणार असं मला वाटायला लागलं आता. मला पण तेच वाटतं. बघूया, जेवढं पुढे जाता येईल तेवढं जाऊया. म्हणजे उद्या मॉर्निंगला आपण डायरेक्टली चेक इन नाही म्हणजे. हॅलो, ओके, तिकडे बिझी झालं आहे. सो आपण भेटूया, बघूया, तुम्हाला पण कळेलच आपण पोहोचतो की नाही. तर मित्रांनो, आपण केरळ राज्यामध्ये आता प्रवास करतो आहे. एक इथे फोटो तर बनतोच, आपण स्टेट क्रॉस करतो आहे. तर मित्रांनो, आपण आता केरळ राज्यामध्ये प्रवेश करतो आहे. ही बॉर्डर आहे अँड इथून चालू होतं केरळ राज्य, म्हणजे आपल्या या राईडचा 4था स्टेट. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटका अँड देन आता आपण आहोत केरळमध्ये. इथून आता मुन्नार दाखवत आहे 484 किलोमीटर्स. बघूया आता इथून किती वेळ लागतो. ते बाईक्स वगैरे अलाउड नाही आहे. हां, खालून एक्सप्रेस हायवे बोर्ड बघितलं म्हणून पुढे जाऊन न्यूटन मारून आलो. अच्छा, इथेच होतं ना बोर्ड? हां, त्याचं ना बघितलं म्हणून बघू. हा कारचा, ते लोक कारने वरून जाऊ शकतात, आपल्याला खालून बघूया कसा रस्ता आहे ते. बाईकचा मॅप ऑन करू काय? हां, बाईकच जाऊ. कारचा आहे हा, मी लावलेला तो, कारण की आपण कार पण होती ना सोबत. हां, आता साईडला घेतो आणि कारचा मॅप लावतो. तरी स्कूटी विटीवाले गेले रे वरती. नाही, ते लोकल असतील, त्यांना माहिती असेल. लपडी नको ना. ते घालते काय फाईन मारते त्याचा पत्ता पण नाही लागायचा. 12 तास दाखवतो इकडनं, डिस्टन्स तेवढंच आहे. 12 तास दाखवतो, आधी काही जास्त होता. हा, बाईकला कमी टाईम दाखवत आहे, पण डिस्टन्स तेवढंच आहे. काय माहिती नाही, कायची नाही. हां, केलं, चालू केलं मी बाईकचं. मग एक्सप्रेस वे सारखा केलं त्यांनी. 80 ट्रकला 80, कारला 80. रिक्षा पण गेली ती का तिकडे वरती? स्कूटरवाल्याला जोश आला. The next day. सो हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर आज आहे आपल्या राईडचा दिवस 3रा आणि आपण आता आहोत मुन्नारमध्ये. रात्री आपण जवळपास रात्री कसले पहाटेच म्हणा 5 वाजता इथे पोचलो आणि त्यानंतर झोपलो थोडा वेळ. आता 1 वाजता निघालो आहे आपल्या पुढच्या जर्नीसाठी, म्हणजे मुन्नार एक्सप्लोअर करायला. सर, आम्ही सध्या ना रिक्षा हायर केल्या, तर रिक्षा मी तुम्हाला नंतर दाखवतो. पण आता आम्ही पहिल्या पॉईंटला आलो, तर म्हणजे आहे मुन्नार व्ह्यू पॉईंट. ब्रंच झालेला आहे, म्हणजे ब्रेकफास्ट आणि लंच एकत्र केला. ब्रंच आम्ही एकत्रच केला आणि त्यानंतर व्ह्यू पॉईंटवर आला. आणि इथे एक व्ह्यू पॉईंट आहे, त्याच्यावरती पाठीमागे बघा आय लव्ह मुन्नार लिहिलेलं आहे. तिथे सेकंड माईल व्ह्यू पॉईंट हे व्ह्यू पॉईंटचं नाव आहे. तर इथून तुम्हाला मी आधी नजारा दाखवतो. या खाली उभ्या आहेत त्या आपल्या रिक्षा आहेत. अँड
हे बघा, हे पूर्ण टी प्लांटेशन आहे. इथे हा आय लव मुन्नारचा बोर्ड आहे. इथे आपले फ्रेंड्स फोटो सेशन करताना इकडे फोटो सेशन करतायत. अक्षयचा कोण फोटो नाही काढत, त्याच्यामुळे अक्षय आणि नीरज इथे बायनॅक्युलरमधनं पोरी बघताना. त्यांना सांगितलं इथे व्ह्यू पॉईंट आहे तर व्ह्यू बघा, तर पोरी बघत बसलेत. तर हे आहे टी प्लांटेशन. सो तिथे एक डॅम आहे बघा समोर, छोटासा लेक आहे आणि तिथनं पाणी आय थिंक बाहेर येत आहे. सो तिथे बोटिंग वगैरे मगाशी दिसत होती. ते बायनॅक्युलरमधनं बघितलं तर ते दिसतं प्रॉपर क्लिअर. तर आता इथे मी पण माझे फोटोज काढतो थोडेसे, आणि फोटोज जर तुम्हाला इथले बघायचे असतील तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम हँडलला व्हिजिट करू शकता. आपल्या इंस्टाग्राम हँडलची जी लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, आता निघतो इकडनं आपल्या व्ह्यू पॉईंटवरनं. आता जाऊया नेक्स्ट डेस्टिनेशनला आणि पाहूया अजून काय काय बघण्याचं. आपण थोडेसे लेटच निघालो, सकाळी खूप उशीर आलो. आता 2:30 वाजलेत. तर चला जाऊया पुढच्या डेस्टिनेशनवरती आणि पाहूया मुन्नारमध्ये काय काय बघण्यासारखं आहे ते. सो आता आपण रिक्षामध्ये बसलो आहे आणि रिक्षामधनं आपण जातो आहे आपल्या नेक्स्ट व्ह्यू पॉईंटला. इथे आहे माझ्यासोबत नीरज. हॅलो नीरज, एन्जॉईंग रिक्षा. एक खूप मस्त क्लायमेट आहे, गरमी नाही आहे. मगाशी थोडा आम्ही जेव्हा खाली आलो, आमचं ब्रंच झाला तेव्हा पाऊस पडत होता, बट आता पाऊस नाही आहे. पण क्लायमेट एकदम थंड झालं आहे, ऊन अजिबात नाही आहे. सकाळी आम्ही जेव्हा इथे पोचलो तेव्हा 15 डिग्री टेम्परेचर होतं आणि खूप थंडी वाजत होती. तर मित्रांनो, मी आता आलो आहे कलर वॉटरफॉल्स. इथे पाठीमागे आपल्या जो आहे तो वॉटरफॉल आहे. तर हा एक व्ह्यू पॉईंट आहे वॉटरफॉलचा. तर आता तुम्हाला मी पहिला दाखवतो हा वॉटरफॉल. हा वरून असा पूर्ण वॉटरफॉल येतो आहे या इकडनं. या बाजूला आला आतमध्ये स्वतःच्या गाड्या नाही, स्वतःच्या गाड्या नाही. एवढंच आहे ना नाही गेली बस. सो फायनली आपण झिपलाईन पूर्ण करून आलेलो आहोत. ह्याचं फुटेज तुम्ही बघितलं. A few moments later. तो आता आपण आलो आहोत जेवायला. एक प्युअर व्हेज हॉटेल होतं आमच्या जिथे आम्ही राहिलो आहे तिथेच. सो हे सर्व जेवण आहे. हे वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या त्याच्यामध्ये. त्यानंतर आम्ही मागवलं आहे 3 प्रकारच्या भाज्या, ज्यामध्ये चना मसाला, पनीर मसाला आणि मशरूम मसाला असे 3 भाज्या होत्या. फुलके आहेत, रोटी आहे म्हणजे याला लच्छा पराठा बोलतात, घी राईस आहे अँड तिथे आहे सांबार राईस. कसं आहे जेवण? मस्त है? कैसा है खाना? कैसा है? पक्का खाया क्या? ठीक है.
फुल टेस्टी एकदम गलत आदमी का रिएक्शन लेने के लिए मैंने ये किया. हाँ बोलो. नॉर्थ इंडियन टेस्ट इन साउथ इंडिया. नॉर्थ इंडियन टेस्ट. चलो खा के देखते हैं हम लोग भी. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आज मुन्नारमधल्या काही जागा मी तुम्हाला दाखवल्या, काही ठिकाणी आपण फिरायला गेलेलो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि लाईक करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर. मी पुन्हा भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड राईड सेफ.